राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं वारकरी संप्रदायाबद्दल जाहीर केलेली यादी मागे घेऊन संतांच्या पायावर डोकं टाकावं, अन्यथा मोठं जनआंदोलन उभारू असा इशारा वारकरी संप्रदायातील मंडळींच्या बैठकीमधून देण्यात आलाय। शरद पवार यांनी वारकरी संप्रदायामध्ये धर्मांध आणि प्रतिगामी लोकांचा सहभाग वाढला असल्याची भूमिका व्यक्त केली होती आणि यानंतर पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी 20 महाराज मंडळींची यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये हे प्रतिगामी पद्धतीचे विचार मांडत असल्याचा आरोप केला होता। या विरोधात पंढरपूरमधील कबीर मठात वारकरी मंडळींची बैठक झाली आणि यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विरोधात जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। नुकतंच माननीय पवार साहेब असतील, त्याच पद्धतीनं लवांडेंनी जाहीर केलेली यादी असेल, याच्या अनुषंगानं एक व्यापक बैठक झाली आणि याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की तात्काळ राष्ट्रवादी पक्षानं ही यांची भूमिका नाही असं जाहीर करावं। लवांडेंनी ज्या संत मंडळींची नावं जाहीर केलेली आहेत, तात्काळ ती नावं मागं घेऊन त्या संतांच्या जाऊन पायावरती नतमस्तक होऊन माफी मागावी। मला टीका करायला जे माझ्यावर आलेले आहेत, या 20 घुसखोरांची बाजू धरून ते सगळे भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत, RSSचे लोक आहेत, विश्व हिंदू परिषदेचे लोक आहेत। तुम्ही हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करा ना, धर्म स्वातंत्र्य इथे आहेच आहे। तुम्हाला हिंदू धर्माचा किंवा वैदिक धर्माचा प्रचार प्रसार करायला कुणी अडवलंय? राज्यघटनेनेच स्वातंत्र्य दिलेलं आहे। पण तुमच्या वैदिक धर्माचा प्रचार प्रसार करताना, सनातन धर्माचा प्रचार प्रसार करताना संतांच्या वारकरी गादीचा, नारदाच्या गादीचा गैरवापर करू नका, आणि जर तो केला तर तुम्ही घुसखोर ठरता।